असा कोणता गुपित मसाला किंवा पद्धत आहे ज्यामुळे कोल्हापुरी मिसळ इतर कोणत्याही मिसळपेक्षा इतकी खास ठरते? जगभरात ही डिश तिच्या तिखटपणासाठी आणि अनोख्या मसाल्यांसाठी ओळखली जाते. आज आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर शोधायचे आहे आणि या अप्रतिम डिशची बांधणी नेमकी कशी होते हे समजून घ्यायचे आहे. या सादरीकरणाचे आपण 5 मुख्य टप्पे केले आहेत. एक म्हणजे मिसळ कोल्हापूरची ओळख, दुसरं मूळ आधार मटकीची उसळ, तिसरं खरी चव कोल्हापुरी कट, चौथं योग्य मांडणी आणि शेवटी काही खास कोल्हापुरी टिप्स. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, मिसळ कोल्हापूरची ओळख. आता येथे सर्वात रंजक गोष्ट म्हणजे कट किंवा ज्याला आपण रस्सा म्हणतो त्याची भूमिका. कट हा काही फक्त साधा रस्सा नसून तो या डिशचा धडधडणारा आत्मा आहे. याचा रंग अगदी गडद लाल असतो आणि त्यावर तेलाचा एक सुंदर तवंग म्हणजेच तर्री आलेली असते. हा कट जेव्हा उकळतो ना तेव्हा मसाल्यांचा जो सुगंध हवेत पसरतो तो कोणत्याही खवय्याला आकर्षित करण्यासाठी अगदी पुरेसा असतो. हाच तो घटक आहे जो मिसळला खऱ्या अर्थाने कोल्हापुरी बनवतो. वळूयात दुसऱ्या भागाकडे. मिसळचा मूळ आधार म्हणजे मटकीची उसळ. या पौष्टिक आणि चविष्ट बेससाठी काही मोजक्याच पण महत्त्वाच्या साहित्याची गरज असते. मुख्य घटक म्हणजे 2 कप मोड आलेली मटकी, सोबतच एक बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, 1 चमचा आले लसूण पेस्ट आणि चवीला एकदम मस्त उठाव देण्यासाठी हळद, लाल तिखट आणि गोळा मसाला. हे सर्व घटक एकत्र येऊन असा एक बेस तयार करतात जो रस्स्याचा तिखटपणा स्वतःमध्ये उत्तम प्रकारे शोषून घेतो. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या सर्व साहित्यांची योग्य क्रमाने फोडणी कशी करायची. कढईत तेल गरम करून कांदा सोनेरी होईपर्यंत परतायचा, मग त्यात आले लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून ते मऊ होईपर्यंत शिजवायचे. यामुळे चवीचा एक भक्कम पाया तयार होतो. मग हळद, तिखट, गोडा मसाला घालून मोड आलेली मटकी आणि पाणी एकत्र करून ते साधारण 10 ते 15 मिनिटे व्यवस्थित उकळू द्यायचे. याने मटकी मऊ होते आणि मसाल्यांचा अर्क तिच्यात पूर्णपणे मुरतो. आता येतोय आपला तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा भाग, खरी चव देणारा कोल्हापुरी कट. हा झणझणीत कट बनवण्यासाठी लागणारे साहित्य अत्यंत सुगंधी आणि थोडं तीव्र असतं. इथे तेलाचा वापर थोडा जास्त होतो, साधारण 3 चमचे. सोबत कांदा, लसूण, आले आणि मुख्य म्हणजे खोबरे आणि खसखस. खसखस आणि भाजलेले खोबरे या रस्स्याला एक घट्टपणा आणि अतिशय खास चव देतात. आणि हो, अस्सल कोल्हापुरी लाल तिखट किंवा कांदा लसूण मसाला हे 2 चमचे वापरल्यानेच तो खरा लालबुंद रंग आणि घाम फोडणारा तिखटपणा मिळतो. ही कृती थोडी वेळखाऊ असली तरी अत्यंत महत्त्वाची आहे. पहिल्यांदा सर्व खडे मसाले आणि कांदा, खोबरे, लसूण छान भाजून घ्यायचे. ह्या भाजण्याच्या प्रक्रियेतूनच खरा सुगंध बाहेर येतो. मग हे मिश्रण थंड करून मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट बनवायची. इथून पुढची सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे ही पेस्ट पुन्हा तेलात लाल तिखट आणि गरम मसाल्यासोबत तेल सुटेपर्यंत परतायची. जोपर्यंत मसाल्याच्या बाजूने तेल वेगळे होत नाही तोपर्यंत ती अस्सल कोल्हापुरी चव उतरतच नाही. शेवटी आवश्यकतेनुसार पाणी घालून एक पातळ आणि तर्रीदार रस्सा तयार केला जातो. चौथा भाग आहे योग्य मांडणी, कारण मिसळची खरी मजा तिच्या सादरीकरणात आहे. या अप्रतिम डिशच्या सादरीकरणासाठी काही गोष्टी अनिवार्य आहेत. मिसळमध्ये जो कुरकुरीतपणा येतो तो केवळ फरसाण किंवा मिश्र चिवड्यामुळे. सोबत बारीक चिरलेला कांदा जो थोडा तिखटपणा आणि गोडवा देतो, ताजी कोथिंबीर जी डिशला एक फ्रेशनेस देते, आणि लिंबाच्या फोडी ज्यांचा आंबटपणा रस्स्याचा तिखटपणा मस्तपैकी संतुलित करतो. आणि या सर्वांसोबत आपला लाडका आणि मऊ पाव तर हवाच. आणि हे अतिशय उत्तम प्रकारे दर्शवते की मिसळ खाणे ही फक्त एक क्रिया नसून ती एक कला आहे. मांडणीचा क्रम इथे खूप महत्त्वाचा आहे. प्रथम एका बाउलमध्ये मटकीची उसळ घ्यायची, त्यानंतर त्यावर तो कडकडीत गरम आणि तर्रीदार कट ओतायचा. मग त्यावर मुठभर फरसाण, बारीक चिरलेला कांदा आणि ताजी कोथिंबीर भुरभुरायची आणि सर्वात शेवटी त्या गरम रस्स्यावर ताजे लिंबू पिळायचे. या अचूक क्रमाने मांडणी केल्याने प्रत्येक घासात मटकीचा मऊपणा, फरसाणचा कुरकुरीतपणा आणि रस्स्याचा तिखटपणा असा एक अफलातून त्रिवेणी संगम अनुभवता येतो. आता आपण शेवटच्या म्हणजेच 5व्या भागाकडे आलो आहोत, खास कोल्हापुरी टिप्स. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, जर खरी कोल्हापुरी चव हवी असेल तर तिखट आणि तेलाला घाबरून अजिबात चालणार नाही. या डिशची खासियतच तिचा लालसर आणि तेलकट रस्सा आहे. जर इथे तेल किंवा तिखट कमी केले तर आपण त्या मूळ आणि ऐतिहासिक चवीला मुकतो. त्यामुळे तो अस्सल कोल्हापुरी अनुभव घेण्यासाठी या 2 गोष्टींचा सढळ हाताने वापर करणं अगदी मस्ट आहे.
आणि ही एक अतिशय भन्नाट टीप आहे जी मिसळ खाण्याचा अनुभव एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. साधा पाव खाण्याऐवजी पाव जर थोड्याशा बटरमध्ये तव्यावर हलकासा टोस्ट करून घेतला ना, तर तो कुरकुरीत आणि लोण्याने भरलेला पाव त्या तिखट आणि मसालेदार रस्स्यासोबत एक अप्रतिम समतोल साधतो. बटरचा मऊपणा आणि रस्स्याची झणझणीत चव हे एक लाजवाब कॉम्बिनेशन आहे.